नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. श्यामल्स मराठी किचनमध्ये तुमचे आज मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर मग आज आपण शेवयाचा उपमा कसा बनायचा ते मी तुम्हाला काही खास ट्रिकसोबत सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीकडे वळूयात. आता मी इथे गॅस पेटवते आणि एक पॅन मांडीत आहे. चला तर मग आपलं हे कढई गरम झालेली आहे, तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे 1 चमचा जिरे ॲड करायचे. जिरे मस्त असे तडतडू द्यायचे आणि मिरची आणि कढीपत्ता घालायचा. याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. यात आपण कांदा घालूयात. कांदा मस्त मिक्स करून घ्यायचा आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर. इथे तर आता आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये काही मसाले जर तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. मी इथे पाव चमचा हळद आणि थोडासा मॅगी मसाला घालत आहे. याने म्हणजे ना आपल्या शेवयाला खूप छान अशी टेस्ट येते. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. पाण्याला एकदम अशी उकळी फुटेपर्यंत त्यात आपण शेवया नाही घालायच्या. जोपर्यंत पाणी एकदम कडक तापत नाही तोपर्यंत अजिबात घाई करायची नाही शेवया त्यात टाकायची. छान अशी आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे. तर आपण याच्यामध्ये आता मीठ घालूयात. जास्त मीठ घालू नका, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता कारण की शेवयामध्ये आधीच मीठ असतं. तोपर्यंत आता इकडे मी शेवया घेतलेल्या आहेत. आता या शेवया याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता याला एकदम असं मिक्स करून घ्यायचं. चला तर मग आपली इथे मॅगी आता खूप छान अशी शिजलेली आहे. चला तर मग आपली इथे मॅगी तयार झालेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.